श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला देतातच. काही वेळेस फक्त उशीर होईल, पण सेवेचं फळ आपल्याला मिळणारच आहे. निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामी महाराजांना खूपच प्रिय असते. रात्री झोपी जाताना आपल्याला जो विश्वास असतो की उद्याचा सूर्योदय आपण पाहणारच आहोत, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त म्हणलात तरी विश्वास सद्गुरू वचनावर, त्यांनी दिलेल्या नामावर आणि त्यांनी सांगितलेल्या उपासनेच्या शक्तीवर आपल्याला ठेवायचं आहे. अगदी श्रद्धेने, विश्वासाने व भक्तीने आपल्याला स्वामींची सेवा करायला हवी. येत्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्वामींची फक्त एक सेवा करायची आहे. 21 जुलै रोजी रविवारी गुरुपौर्णिमा आहे व या दिवशी तुम्हाला स्वामीची फक्त एकच सेवा करायची आहे. जरी तुम्ही आधी कोणतीच सेवा केली नसेल तरी या दिवशी केलेले सेवेचं फळ हे तुम्हाला स्वामी महाराज देणारच आहेत. स्वामींची कोणती सेवा करावी तर स्वामी चरित्र सारामृतचं 1 दिवसीय पारायण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. तुमच्या इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही पारायण करत असाल तर संकल्पपूर्वक पारायण तुम्हाला करायचं आहे. हे पारायण केल्याने तुमच्या सर्व अडीअडचणीतून मार्ग तुम्हाला मिळेल. तुमची जी इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील व 1 दिवसीय पारायण केल्याने तुम्हाला तुमच्या भक्तीचं, तुमच्या सेवेचं फळ 10 पट जास्त मिळत असतं. त्याच्यामुळे ही 1 दिवसीय पारायण नक्की करून पहा. तुमच्या हाकडून स्वामीची सेवाही होईल व तुमची कोणतीही इच्छा असेल, अडचण असेल तरी स्वामी महाराज त्यातून मार्ग नक्की दाखवतील. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. आणि पारायण जर तुम्ही ह्याच्यासाठी मनशांतीसाठी करत असाल तर संकल्प करून पारायण नका करू. फक्त इच्छापूर्तीसाठी जर पारायण करत असाल तर संकल्पपूर्वक पारायण करावे. पारायण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 तुम्हाला पारायण करायचं नाही. पारायण सकाळी जमले तर सकाळीच करून घ्या. पारायण करण्याआधी 11 माळी जप नक्की करायचं आहे व 1 किंवा 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचं आहे. पारायण तुम्ही देवघरातच करायचं आहे. स्वामी महाराजांचं जिथे फोटो असेल, जिथे तुमची मूर्ती असेल तेथे तुम्ही पारायण करायचं आहे. वेगळी अशी पूजा तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी स्वामी महाराजांचा यथासांग अभिषेक तुम्ही नक्की करायचा आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या व स्वामीच्या चरणावर थोडंसं तरी पाणी टाका. तुम्हाला जर स्वामी महाराजांना या दिवशी गुरुपद द्यायचं असेल तर सकाळीच गुरुपद देऊन घ्या. जर तुम्ही आधी गुरुपद दिलेलं नसेल व या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं असेल तर गुरुपद सकाळी देऊन घ्या व नंतर तुम्ही पारायण करू शकता किंवा रात्री तुम्ही पारायण केलं तरी चालते. ज्या वेळेस तुम्हाला निवांत वेळ असेल, तुम्हाला वाटत असेल या वेळेस मी सेवा निवांत करू शकतो किंवा करू शकते, त्यावेळेस तुम्ही ही सेवा करायची आहे. म्हणजेच त्याचं फळ तुम्हाला मिळतं. 1 दिवसीय पारायण किंवा 1 पारायण कसे करावे? एका दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृतातील 21 अध्यायाचे पठण तुम्हाला करायचे आहे व नंतर आरती करून स्वामी महाराजांना नैवेद्य नक्की दाखवायचा आहे. या दिवशी स्वामींना त्यांचे आवडते फूल नक्की अर्पण करा. पिवळ्या रंगाचे फूल स्वामींना खूपच आवडते, म्हणून पिवळ्या रंगाचे झेंडूचे फूल भेटले तर या दिवशी स्वामींना नक्की अर्पण करा. याआधी जरी तुम्ही पारायण केले नसेल तरी या दिवशी नक्की पारायण करा, म्हणजे तुमच्या सेवेचं फळ स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला देतील व 1 दिवसीय पारायण केल्याने स्वामी महाराज त्याचं फळ तुम्हाला नक्कीच लवकर देतात. फक्त पारायण करताना घाई गडबडीत पारायण करू नका. पारायण करताना तुम्हाला जर तहान लागली तर तुम्ही पाणी पिऊ शकता. 1 ग्लास भरून पाणी जवळच ठेवा. जशी तुम्हाला तहान लागेल तशी तुम्ही पाणी पिऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त पारायण करतेवेळी मध्ये बोलायचं नाही. जर तुम्ही एक अध्याय वाचत आहात व तो अध्याय संपण्याआधी किंवा संपण्यापूर्वी तुम्हाला मध्ये बोलायचं नाही. नंतर तुम्ही बोलू शकता. अगदीच लहान मुलं असतील तर मध्ये बोललात तरी चालेल, कारण लहान मुलांना मध्ये मध्ये बोलण्याची सवयच असते. त्याच्यामुळे बोललात तरी चालेल, पण 1 अध्याय संपण्याआधी पारायणाच्या मध्ये बोलू नका. दुसरी गोष्ट, अध्याय वाचत असताना मध्ये उठू नका. तुमचं पारायण संपेपर्यंत मध्ये
उठू नका. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला 21 अध्याय एकदा वाचणं कठीण जात असेल तर तुम्ही सकाळी अर्ध्या अध्याय वाचा व रात्री तुम्ही अर्ध्या अध्याय वाचा. 2 वेळेस वाचले तरी चालते. फक्त पारायण करताना उठू अजिबात नका. आणि नंतर तुम्ही स्वामीचा माला मंत्र जो आहे तो 11 वेळा तुम्हाला वाचायचा आहे. कारण या दिवशी माला मंत्र वाचल्याने तुमच्यावर कुलदेवीचा, पितरांचा किंवा कुलदेवाचा कोप असेल किंवा तुमच्या घरात अन्य कोणतं अडचण असेल तर ती नक्की दूर होते. आणि स्वामीचं एक अष्टक एका वेळेस तरी वाचायचं आहे. आणि स्वामींना या दिवशी केंद्रामध्ये दर्शनासाठी जायचं आहे व पिवळे 5 पेढे घेऊनच जायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.